हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता थोडंसं मी माझ्या रुटीनला लागलेली आहे. कारण की घडामोडी रोजच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्या कितपत आपल्या मनाला लावून घ्यायचा त्याचा नक्कीच परिणाम आपल्या मनावरती होत असतो. पण यातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडणं देखील गरजेचं आहे. तर काल मी सांगितलं होतं की माझ्या भावाला, मोठ्या भावाला हार्ट अटॅक आला होता आणि माझे सतत त्याला फोन वगैरे असतात. थोडीशी भीती वाटतेच आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरला जर असं काही झालं तर आपण आतून पूर्णपणे हादरतो. आणि माझा मोठा भाऊ जो आहे ना, तर माझ्या घरातला म्हणजे माहेरचा करता धरता माणूस आहे. माझ्या वडिलांनंतर तोच आहे. त्यानेच आमच्या सगळ्यांची लग्न वगैरे केली आणि सगळ्यांना इथपर्यंत आणून त्याने पोहोचवलं. आणि आज तो या कंडिशनमध्ये बघितल्यानंतर ना, खरंच मी खूप हादरून गेले. अक्षरशः मला रडायला आलं होतं. बरं, आजच्या व्हिडिओची सुरुवात मी थोडीशी भावनिकरित्या करतीये, तर प्लीज त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. पण असं असतं ना, की सतत तेच-तेच मनामध्ये आणि डोक्यामध्ये विचार असतात, तर ते देखील आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. तर थोडंसं कुठेतरी व्यक्त देखील व्हायला हवंय. खूप सारं मनावरती दडपण वगैरे असेल ना, तर आपण वेळीच व्यक्त होणं देखील गरजेचं आहे. तर कालच मी माझ्या भावाला फोन केला होता. थोडंसं मी त्याला जास्त बोलायचं नाहीये, पण थोडंसं मी बोलले. आणि बाकीचं चर्चा किंवा जे काही डिस्कशन असेल, ते मी माझ्या वहिनीशीच करत होते. तर असो, इथे सकाळीच निलयला मी नाश्ता वगैरे दिला आणि मग म्हटलं की चला आता आपण रोजच्याच कामाला आपण सुरुवात केली पाहिजे. जयंती येतीये त्यामुळे ना मी रोज थोडी साफसफाई करायचा प्रयत्न करतीये. आता क्लासला सुट्ट्या मिळालेल्या आहेत आणि मुलं देखील आता म्हणजे क्लास आता सध्या होत नाहीयेत सुट्ट्या असल्यामुळे. त्याच्यामुळे माझ्याकडे सध्या तरी निवांत वेळ आहे आणि म्हणून मग मी विचार केला जास्त काही न थकता सगळं घरातलं काम आपण व्यवस्थित मॅनेज करतच थोडासा वेळ आपण साफसफाईसाठी दिला पाहिजे. सकाळी मी निलयला नाश्ता दिला. निलय त्याचा नाश्ता करत बसला होता आणि इकडे ना फ्रिजवरचं जे कव्हर होतं, तर ते खूप खराब असं झालं होतं. तर त्याला मी धुवून काढलं. स्वच्छ उन्हामध्ये धुवून, सुकवून वगैरे मस्तपैकी मग आता ते फ्रिजचं कव्हर जो वरचा टॉप आहे फ्रिजचा, तो व्यवस्थित सेट केला. त्यावरती एक छोटीशी अशी एक फुलदाणी टाईपमध्ये आहे, एक शोपीस, तर तो ठेवून दिला. आणि हे जे फ्रिजचं कव्हर वगैरे असतं ना, तर त्याला साईडला पॉकेट्स असतात आणि आपल्याला खूप साऱ्या अशा सवयी असतात की आणल्याबरोबर वस्तू आपण फ्रीजवर वगैरे ठेवत असतो. तर फ्रिजचं टॉप ना खराब होतं आणि तसं होऊ नये म्हणून या पॉकेटचा वापर आपल्याला करायचा असतो. तर या पॉकेटमध्ये ना म्हणजे जे काही सुट्टे पैसे वगैरे माझ्याकडे असतात, तर मी ना त्या फ्रिजच्या पॉकेटमध्ये टाकून देते किंवा मग माझ्या टॅबलेट्स वगैरे असतात, तर त्या ज्या मला लक्षात राहत नाहीत आणि किचनमध्ये असल्याबरोबर माझ्या ते लगेच लक्षात येतं. म्हणून त्या टॅबलेट देखील मी त्याच्यामध्येच ठेवलेल्या आहेत. सोबतच ज्या काही छोट्या-मोठ्या वस्तू असतील, तर त्या देखील मी त्या फ्रिजवरचं जे कव्हर आहे त्या पॉकेटमध्ये ठेवलेल्या आहेत. आज म्हटलं फ्रिजचा वरचा टॉप क्लीन करायचा आणि हा पुन्हा किचनचा दुसऱ्या साईडचा हा जो टॉप होता किचन टॉप तो पुन्हा असा सामानाने परत भरला होता. तर तो म्हटलं की चला आवरून ठेवते. कारण की निलयचं जसं फ्रॅक्चर झालंय तसं ना त्याला कोणी ना कोणी बघायला येतं आणि सोबतच येताना थोडाफार खाऊ देखील घेऊन येतं. तर बघता-बघता बिस्किटचे पॅकेट्स एवढे जमले होते ना, तर ते सगळे मी एका डब्यामध्ये टाकले आणि हे ब्रेडचं पॅकेट देखील त्या मावशीने आणलं होतं निलयसाठी. अर्धा ब्रेड संपला आणि अर्धं पॅकेट असंच होतं. तर त्याला मी फोल्ड करून राहिलेला जो प्लास्टिकचा पोर्शन आहे तो असा उलटा त्याला कव्हर करून घेतलेला आहे. आणि असंच पॅकेट आपण फ्रिजमध्ये ठेवलं ना तर ब्रेड खराब होत नाही आणि शिवाय त्याच्यामध्ये मुंग्या किंवा झुरळं वगैरे जात नाही. शक्यतो माझ्या घरामध्ये झुरळं वगैरे नाहीच आहेत. कारण की मी आत्ताच जस्ट कलर करायच्या अगोदर पेस्ट कंट्रोल केलं होतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ना आपल्याकडे बऱ्याचदा लाईट वगैरे जाते आणि ना म्हणजे शक्यतो उन्हाळ्यामध्ये ना असं होतं. इकडे शक्यतो जात नाही. पण क्वचित रात्री गेली तर मग एकच धांदल उडते आणि म्हणून मी ना Amazonवरून ही अशा प्रकारचा एक छोटासा लॅम्प मी आणला होता. की जेणेकरून ना जास्त म्हणजे घरामध्ये, किचनमध्ये असा थोडासा उजेड पडेल आणि त्या उजेडामध्ये आपण किचनमधली थोडीफार कामं करू शकू. तर हा लॅम्प देखील फ्रिजवर होता आणि त्याच्यावरती भरपूर अशी चिकट अशी डस्ट झालेली, तर त्याला देखील मी स्प्रेने क्लीन केलं आणि व्यवस्थित स्वच्छ करून आता मी ठेवून देते. तर हा फोल्डेबल लॅम्प आहे. तर हा लॅम्प आपण स्टडीसाठी देखील मुलांना देऊ शकतो. तर हा लॅम्प मी फ्रिजवरच ठेवला होता कारण की ना मध्यंतरी रात्रीची लाईट जाते आणि आता पावसाळा सुरू झाला ना, तर लाईटीची येता बघा प्रॉब्लेम सुरू होतात. रात्री बेरात्री लाईट वगैरे जातात. कधी-कधी तर स्वयंपाक करत असतानाच जातात. मग फ्रिजवर हा लॅम्प मी ठेवून
बाकीचं काम वगैरे करत असते. भरपूर उजेड वगैरे पडतो. तर त्याला आता व्यवस्थित साफ करून मी कपाटामध्ये ठेवून दिलेलं आहे. आता इकडचा किचनचा ओटा सगळा मी आवरला आणि स्प्रेने पुन्हा हा किचनचा ओटा पुसून घेते. सोबतच काल मी जे मिक्सरमध्ये जो काही मसाला वगैरे वाटलेला तो मिक्सरवर पूर्णपणे असा ओघळला होता आणि मिक्सर पुन्हा खराब झाला होता. तर पुन्हा स्प्रे केला आणि आता हा कोपरा आणि हा मिक्सर वगैरे पुन्हा व्यवस्थित स्वच्छ करून ठेवते. अशा या छोट्या-मोठ्या 10 ते 15 मिनिटाच्या आपल्या ज्या सवयी असतात ना, तर त्या आपण लावून जर घेतल्या, तर आपलं किचन व्यवस्थित स्वच्छ टापटीप असं दिसतं. म्हणजे जास्तच खराब वगैरे असं होत नाहीत, या 10-15 मिनिटाच्या सवयीमुळे. तर हा जो माझा फूड प्रोसेसर आहे, तर या फूड प्रोसेसरला आता जवळपास ना 15 वर्ष होतील, म्हणजे 15 ते 16 वर्ष होतील आणि आणखीनही हा फूड प्रोसेसर खूप उत्तमरित्या चालतो. आता याच्यामध्ये ना मी फक्त एकदाच पीठ मळलं होतं आणि त्याच्यानंतर मी काही जास्त पीठ मळलेलंच नाहीये आणि ते पीठ न मळल्यामुळे काय झालं, हे जे पीठ मळण्याचं जे भांडं आहे ना, तर ते प्रॉपर वर्क करत नाही, काम करत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की मी जर बरं झालं असतं जर रेग्युलर वापरामध्ये हा मिक्सर आणला असता तर त्याच्यामुळे ना बऱ्याचदा आपले जे इलेक्ट्रॉनिक अशा ज्या वस्तू असतात ना तर त्या रेग्युलर वापरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर इथे ना फ्रिजच्या कव्हरमध्ये इथे मी एक माझी टॅबलेट ठेवली होती आणि मला आठवलं, की अरे ह्या टॅबलेटचे पैसे मला द्यायचेत. मी आणखीनही पे केलेले नाहीत. जी माझ्या वरच्याच फ्लोअरवर जी एक राहते माझ्या ओळखीचीच ती ताई आहे, एम-आर आहे ती. तर तिच्याकडनं मी हे टॅबलेट घेतलं होतं आणि त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होते निलयसोबत आणि ती घरी येऊन ते टॅबलेट देऊन गेले. तर म्हटलं, की चला आता लक्षात आलंय तर पटकन तिला तिचे पैसे पे करून टाकते. तिला मी पैसे पे केले त्या टॅबलेटचे आणि आज मला बनवायची आहे काजू करी. तर निलयची अशी फर्माईश होती, "मम्मी मला काजू करी खायची आहे" म्हणून काजू ग्रेव्ही. तर म्हटलं, की चला आता मुलगा एवढं म्हणतोय तर म्हटलं, की चला काजूची ग्रेव्ही करून घेऊया. तर नेहमीसारखंच आपण जे नॉन-व्हेजसाठी जे वाटण करतो तसंच वाटण केलेलं आहे. एक असा कांदा, त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो आणि खडा गरम मसाला. तर या खडा गरम मसाल्यामध्ये मी दालचिनी, त्याच्यानंतर लवंग, काळी मिरी, वेलची, दगडफूल, तेजपत्ता घेतलेला आहे. सोबत आलं, लसूण आणि 4 ते 5 काजू. हे सगळं आपल्याला व्यवस्थित लालसर रंगावरती भाजून घ्यायचंय. आता हे भाजण्यासाठी ना मी गॅस इथे स्लो करतेय. तोपर्यंत म्हटलं की चला पटापट इथे आता गव्हाचं पीठ मी मळून घेते. कारण की निलयला काजू ग्रेव्ही सोबत त्याला नान खायचे होते आणि त्याला मी सांगितलेलं नान हे मैद्याचे बनणार नाहीत म्हणून. गव्हाच्या चपातीचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे मी तुला नान बनवून देते. तर ठीक आहे, मुलांना काय फक्त अट्रॅक्शन असतं, की तुम्ही ते जे जेवण आहे त्यांच्यासमोर कसं प्रेझेंट करता. तर उत्तम पद्धतीने प्रेझेंट केलं ना, तर मुलांना नक्कीच ते खावंसं वाटतं. तर आता रात्रीचे ना जवळपास 8:30 होत आलेले. ताई आणि माझी भाची बाहेर येऊन बसलेल्या, गप्पा वगैरे माझ्या चालू आहेत. मध्येच मी हॉलमध्ये जाते, त्यांच्याशी गप्पा करते, मध्येच किचनमध्ये येते आणि मोठा मुलगा देखील कॉलेजवरून आलेला, त्याला देखील भूक लागलेली, तर त्याला आता मी सध्या तरी दूध बिस्किट दिलेलं आहे आणि त्याला म्हटलं थोडंसं आणखीन अर्धा तास थांब, गरमागरम मी काजू ग्रेव्ही आणि मस्तपैकी नान तुला बनवून देते. तर आज काय वेगळा बेत म्हणून त्याने मला विचारलं होतं, तर म्हटलं काय नाही सहजच म्हणून. तर तो देखील खुश झाला म्हणजे आज काहीतरी वेगळं असं खायला भेटणार म्हणून. भाजलेला मसाला मी काढून घेतला आणि थोडेसे तेलामध्ये हे जे काजू आहेत ना, तर हे काजू थोडेसे मी असे क्रिस्पी होईपर्यंत छान असे तळून घेतले. आता हे काजू आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरायचेत आणि ते जे मी वाटण तयार केलेलं ते आता मिक्सरमध्ये वाटून घेते. बाहेर भाची देखील येऊन बसलेली माझ्या नंदेसोबत आणि ती डिलिव्हरीसाठी इथे आलेली आहे. तर म्हटलं की चला ती देखील आली आहे म्हटल्यानंतर तिला देखील आपण मस्तपैकी काजू ग्रेव्ही आणि नान वगैरे खायला घालूया. आता मसाला फ्राय करते त्यामध्ये घरगुती तिखट, त्याच्यानंतर कसुरी मेथी, धना जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला मी घातलेला आहे आणि ते सगळं आता पुन्हा या मसाल्यामध्ये मी परतून घेते. कसुरी मेथी घालायची म्हणजे छान अशी चव येते, म्हणजे रेस्टॉरंटसारखे असा फ्लेवर येतो त्याला. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला. मसाल्याचं यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेते आणि मग यामध्ये आता आपल्याला तळलेले जे काजू होते तर ते घालून घ्यायचेत. आता काजू ग्रेव्ही थोडीशी माझ्या पद्धतीने करतीये. याला उकळी यायच्या आधीच मी जवळपास ना 2 चमचे घट्ट असं म्हणजे जास्त आंबट झालेलं नाही बरं का. घट्ट असं दही घेतलं, ते छान फेटून घेतलं आणि आता ते दही मी या ग्रेव्हीमध्ये घालतेय. तर आता या दह्याच्या ऐवजी तुम्ही दुधाची फुल फॅट क्रीम 2 चमचे फेटून घालू शकता. त्याने देखील खूप छान रिच अशी टेस्ट येते. पण माझ्याकडे आता दही होतं आणि म्हटलं ते देखील संपवलं पाहिजे म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे.
मीठ वगैरे घालून घेतलं होतं त्यामध्ये मी आणि आता हे तळलेले काजू मी यामध्ये घालून घेतलेले. छान अशी एक दणदणीत उकळी काढायची आणि हे काजू जे आहेत ना मस्त खाताना असे क्रिस्पी लागतात तळल्यामुळे. आता हे व्यवस्थित मिक्स करते आणि यावरती आता झाकण ठेवून देते. पीठ मी मळूनच ठेवलं होतं, तर म्हटलं की चला आता याचे पटापट ना मला तर तसं बघायला गेलं तर फुलकेच करायचे होते याचे. पण निलयचं चाललेलं मम्मी नान बनव म्हणून. मग आता मुलांना नादवण्यासाठी मी काय केलं त्याच्यामध्ये दही किंवा मग असा बेकिंग पावडर वगैरे असं काहीही न करता डायरेक्ट चपातीचं म्हणजे फुलके लाटले आणि त्याला तीळ आणि थोडीशी कोथिंबीर लावून ते पुन्हा लाटून घेतले. छान असं तव्यावरती भाजून घेतले हे जे नान आहेत ते आणि आता हे नान जे आहेत त्याला मस्तपैकी गरमागरम तूप लावून मुलांना खायला द्यायचं. चव जास्त काही वेगळी लागत नाही आणि मुलांना असं काही वेगळं दिलं ना तर मुलं आवडीने खातात. बेकिंग पावडर आणि दही वगैरे टाकून देण्यापेक्षा मला हे झटपट सोपं असं वाटलं आणि मुलं देखील आपण प्रेझेंट केलेलं जेवण कसं आहे ते बघून खात असतात. तर मस्तपैकी आता याला गरमागरम हा जो नान आहे त्याला मी तूप लावलं आणि आता याला सोबतच खायला काजू ग्रेव्ही देतेय. तर काजू ग्रेव्ही ना थोडीशी थिकच ठेवायची. आता गरम आहे म्हणून एवढी सैलसर वाटते. जशी थंड होईल ती जास्त घट्ट होते. आता यावर आणखीन थोडेसे तळलेले काजू आणि थोडीशी कोथिंबीर घातली. तर अशा प्रकारे मुलांना आणि माझ्या भाचीला मस्तपैकी काजू ग्रेव्ही आणि नान घरच्या घरी साध्या पद्धतीने बनवून दिलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.